शुक्रवारी नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खान याला जामीन मंजूर केला होता। फहीम खान याच्यावर नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर विविध पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते। तो आज कारागृहातून बाहेर आलाय। गणेशपेठ पोलीस ठाणे, तहसील पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाणे या अंतर्गत नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यातून फहीम खान याचा जामीन मंजूर झालाय। बाहेर येताच त्याला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून त्यास प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलंय। कारवाईनंतर त्याला सोडून दिले जाणार असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तसेच जामीन मंजूर करताना न्यायालयाने फहीम खानला प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 15 तारखेला गणेशपेठ पोलीस ठाणे येथे हजेरी लावणे अनिवार्य असल्याचे निर्देश दिले आहेत। सगळ्यात अगोदर मी हे सांगू इच्छितो की फहीम खान यांची बेल जे जमानत जे त्यांनी घेतली आहे त्या वकील साहेबांचं नाव आहे ॲडव्होकेट शेख सबातुल्ला। ते आता आपल्या समोर उपस्थित नाही आहे। ते हायकोर्टमध्ये अर्जंट मॅटर लागल्यामुळे ते तिथे आहे आणि आम्ही सगळे असोसिएट्स आहोत। त्यांची फहीम खानची आपण 3 जागून जमानत घेतलेली आहे। एक तहसीलमधून, आणखी एक गणेशपेठ आणि एक सायबर पोलीस स्टेशनमधून, असे 3 जागून आपण त्यांची जमानत घेतलेली आहे आणि त्यांना प्रत्येकी महिन्याच्या 1 आणि 15 तारखेला गणेशपेठ पोलीस स्टेशन याची हजेरी लावायची असं कंडिशन दिलं आहे माननीय कोर्टाने। विविध कलमांवर गुन्हा दाखल आहे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे, असं काही त्यांच्या याच्यात आढळून आलेलं नाही आहे। आपण जे त्यांनी आता व्हेरिफिकेशन वगैरे झालं सगळं त्याच्यात असं काही आढळून आलेलं नाही आहे, म्हणून कोर्टानेही त्याला जामीन दिली आहे। काय म्हणून जामीन दिलेला आहे त्या सगळ्या प्रकरणात? चार्जशीट फाईल झाली आहे त्याच्यात आणि या अगोदरची एक बेल त्यांची रिजेक्ट झालेली होती बिफोर चार्जशीट। आफ्टर चार्जशीट त्यांच्या विरुद्ध काही असं दिसून आलं नाही, म्हणून माननीय कोर्टाने त्याला बेल दिली। म्हणजे तुमचं म्हणणं आहे का देशद्रोहाचा गुन्हा जे आहे तो सिद्ध होऊ शकला नाही, प्रथमरूपी म्हणून ते जामीन असं काही आढळून आलं नाही देशद्रोहाबद्दल, आणि असं म्हणजे त्यांनी काही असं टिप्पणीही केली नाही ज्याने त्याच्यावर म्हणजे देशद्रोहाचं असं काही लागेल। त्यांनी काही नारे लावले असल्याचाही उल्लेख केला। असं काही नारे वगैरे लावलेलं नाहीये, ते सगळं म्हणजे फेक न्यूज आहे। असं कुठेही आढळून आलेलं नाही चार्जशीटमध्ये पूर्ण।